खेळण्यासाठी आलेले आहेत. तुकाराम चौक मुरगुड संघाकडून सलामीची जोडी मैदानात. स्ट्राईकला खेळतोय अनिकेत माने, तर नॉन स्ट्राईकला खेळतोय अमोल वाडकर. तर 11 फायटर स्पोर्ट्स न्यूड्री संघाकडून वैयक्तिक पहिलं शतक घेऊन येतोय सुरेश कांबळे. कवटे माकालचा खेळाडू सुरेश कांबळे व रवी देवकाटे. ऑफसाईडच्या दिशेने तडकोलाय. 4 धावेने स्वतःचा व संघाचं खातं खोलतोय अनिकेत माने. षटकातील दुसरा चेंडू घेऊन येतोय सुरेश कांबळे. त्याचा सामना करेल तो अनिकेत. उंच तडकवायच्या नादात लेग स्टंपच्या खूपच बाहेर जाणार चेंडू. मेनपंच गणेश ठोंबरे यांनी वाईट घोषित केला. या अवांतर धावने संघात धावसंख्येत बदल. धावसंख्या पोहोचती ती 6 बिनबाद 6. स्टेटच्या दिशेने तडकोला चेंडू. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय. पहिला झेल होतोय का आणि पहिला धक्का बसतोय. तुकाराम चौक मुरगुड संघाला अनिकेत मानेच्या स्वरूपात वैयक्तिक 4 या धावसंख्येवर झेल बांधून परतला. बाळू मंदिर यांच्याकडून बॅट्समन नाव आणि कितीची जागा तो आकाश. षटकातील तिसरा चेंडू घेऊन येतोय सुरेश. त्याचा सामना करतोय आकाश.
उंच पटकावण्याचा प्रयत्न पण डिक्लेअर. दोन धावेसाठी. या 2 धावेने संघाच्या धावसंख्येत वाढ. धावसंख्या होती ती 1-8. षटकातील चौथा चेंडू घेऊन ते सुरेश त्या सामना करतोय. आकाश पुन्हा एकदा मारला उंच फटका आणि निश्चितच 6 धावा. खणखणीत असा षटकार होतो तो आकाश. याच्या बॅटमॅनला पहिला षटकार आणि या 6 धावेने संघाची धावसंख्या झपाट्याने वाढ होती ती. धावसंख्या होती ती 14. सुंदर असा चेंडू त्याच प्रकारचा मारला फटका आकाशाच्या बॅटमधून. या मॅच मधला पहिला षटकार. षटकातील 5वा चेंडू. पुन्हा एकदा उंच फटकाचा प्रयत्न. लेग साईडचा मारला चेंडू. यावर निश्चित 2 धावा. षटकातील शेवट चेंडू. उंच सामाला फटका स्ट्रेटच्या दिशेने आणि निश्चितच 6 धावा. खणखणीत असा षटकार. दुसरा षटकार खेळतो तो आकाश आणि या 6 धावेने संघाची धावसंख्या झपाट्याने वाढते ती. धावसंख्या होती ती 1-22. 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर 22 अशी धावसंख्या उभारती तुकाराम चौक मुरगुड. सुंदर फलंदाजी म्हणायला लागेल आकाशाची. अवघ्या 4 चेंडूमध्ये 16 धावा गेल्यात आकाशाने. वैयक्तिक पहिलं व संघासाठी दुसऱ्या षटक घेऊन येतो. सुंदर चेंडू ऑफसाईडच्या दिशेने खेळून काढलाय पण एक धाव का रोखू शकत नाही. बॉलर नाव काय? बॉलर नाव रवी. एक धाव. पुन्हा एकदा चेपार करून मारला चेंडू पण धावसंख्या रुकते. खणखणीचा चौकार होतोय आकाश. अतिशय सुंदर अशी फलंदाजी म्हणावी आकाशाची. 2-6 2-6 परत 4. या 4 धावेने धावसंख्येत झपाट्याने वाढ होती. धावसंख्या होती 1-27. पुन्हा एकदा उंच सामाला फटका
निश्चितच 6 धावा. सुंदर फलंदाजी म्हणायला गेल आकाशाची. 3 षटकार व 1 चौकार खेचतोय आकाश. पुन्हा एकदा मारला फटका. यावर निश्चितच 4 धावा. सुंदर फलंदाजी म्हणायला गेला आकाशाची. अतिशय उत्कृष्ट फलंदाजी करतोय. या 4 धावाने संघाची धावसंख्या झपाट्याने वाढते. ती धावसंख्या होती ती 1 बाद 37. षटकातील 5वा चेंडू घेऊन होती तो रवी. पुन्हा एकदा मला फटका. आणि यावर निश्चितच 6 धावा. अतिशय सुंदर फलंदाजी म्हणायला गेला आकाशाची. अतिशय उत्कृष्ट बॅटिंग करतोय. पुन्हा एकदा मला पटा. पण यावेळी फसतोय आणि आपला बळी गमवतो आकाश. सुंदर फलंदाजी म्हणायला गेला आकाशाची. तुकाराम चौक संघाला भेटलेला दुसरा धक्का. अतिशय मोठा धक्का म्हणावा लागेल आकाश स्वरूपात आणि मोठं यश म्हणावं लागेल निडोरी संघाला. नऊ चेंडू आणि 36 धावा. सुंदर फलंदाजी म्हणायला लागेल आकाशाची. आपल्या या सानिका स्पोर्ट्सच्या भव्य नाईट स्पर्धेसाठी ज्यांनी टी शर्ट्स आपल्या प्रदान केले यांचे मनापासून आभार. सुधीर पाटील त्रिवेणी, अतुल आमटे, घरचा दरबार, प्रसाद रेंदाळे, PJ ज्वेलर्स, विघ्नेश साठे, साठे भांडी केंद्र, किशोर नाईक व प्रवीण बारबल यांचं मनापासून आभार मानतो. व महादेव पाटील, आचारी भिकाजी लोकरे या सर्वांचं सानिका स्पोर्ट फाउंडेशनतर्फे आभार मानतो. एकवीस नंबर क्रिकेट असोसिएशन इचलकरंजी यांच्यातर्फे आयोजित आमदार प्रीमियर लीग मार्च 2025 कोल्हापूर जिल्हा मर्यादित या स्पर्धेचं प्रथम क्रमांकाचं बक्षीस आहे 56,811. द्वितीय क्रमांक आहे 25,000, तृतीय क्रमांक 10,000 व चतुर्थ क्रमांक 10,000. या स्पर्धेसाठी दिलेलं मान्य विजय भोसले यांचे मी आभार मानतो. सुंदर असा पटका आणि तितकं सुंदर असे खेळ म्हणावं लागेल निवडून संघाकडून. हा झेल झाला असता तर एक अप्रतिम झेल झाला असता. धावसंख्या वाढते, धावसंख्या होती ती 44. षटकातील दुसरा चेंडू. लेग साईडच्या दिशेने गेला चेंडू. मेन पंच गणेश यांनी वाईट घोषित केला आहे. या अवांतराने धावसंख्या होती 45. पुन्हा एकदा उंच फटकेला चेंडू पण गेलो होते का बघूया. आणि हा तिसरा धक्का बसतो तुकाराम चौक मुरगुड संघाला आणि तिसऱ्याचे मिळते निडुरी संघाला. शून्य या धावसंख्येवर आवडतोय.
सुंदर असा चेंडू म्हणावा लागेल सुरेशाचा. चेंडू निर्धाव होतोय. धावसंख्या स्थिर. षटकातील चौथा चेंडू घेऊन येतोय सुरेश. पुन्हा एकदा लेक्साचे चेंडू खूपच बाहेर चेंडू. मेन पंच गणेश यांनी वाईट घोषित केलाय. अवांतर धावेने धावसंख्येत वाढ होते. धावसंख्येत होती 46. षटकातील चौथा चेंडू. औषधाचे उंच सपाटकर चेंडू. यावर निश्चितच 2 धावा. प्रेक्षकांना विनंती आहे की आपण चेंडू धरायचा नाही. त्याच्या मागे 4 धावा आहेत. या 2 धावेने धावसंख्या किती 48. माफ करा 46. पुन्हा एकदा ऑस्ट्रेलिया मला चेंडू. सुंदर असं खेचर म्हणावं लागेल पण एक धाव का रोखू शकत नाही. या एक धावेने धावसंख्या किती 49. षटकातील पुन्हा एकदा ऑस्ट्रेलियाचे मला चेंडू. यावर निश्चितच 2 धावा. षटक संपतंय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर तुकाराम चौक मुरगुड संघाची धावसंख्या किती 2 बाद 51. माफ करा 3 षटकाच्या नंतर धावसंख्या किती 2 बाद 51. पंचांना विनंती आहे सामना चालू करायचा आहे. दोन्ही पंचांना कमिटीतर्फे एक विनंती आहे की आपण सामन्यात कोणताही वेळ घालवायचा नाही. लवकरात लवकर सामना चालू करायचा आहे. 11 फायटर आपला 12वा खेळ पाठवून द्या. इथं प्लेअरचे नाव नाहीत अन्यथा 5 रनची पेनल्टी देणार. वारंवार आपल्याला प्लेअरचं नाव विचारायचे पडते आहेत. 12वा प्लेअर लावून द्या आपण. पंच 1 मिनिट थांबा. 12 प्लेट पाठवून द्या 5 रनची पेनल्टी देणार बघा. चालू करा. गुरु सुंदर सापडला चेंडू पण साईड पंच गणेश यांनी वाईट घोषित केलेला आहे. 1 बाउन्सचा इशारा. या अवांतर धावेने धावसंख्येत वाढ. धावसंख्येत ती 52. षटकातील पहिला चेंडू घेऊन येतो गुरु. त्याचा सामना करतोय पुन्हा एकदा उंच सपाला फटका. आपण सोपासा झेल घेतोय आणि धक्का बसतोय. तिसरा धक्का म्हणावा लागेल तुकाराम चौक संघाला. 0 या धावसंख्येवर बाद होतो शरीफ आणि मोठं यश म्हणावं लागेल निडोरी संघाला. अतिशय रोममार्चा कसा सामना सुरू होतोय निडोरी व तुकाराम चौक मुरगुड्यांच्या दरम्यान. गुरुने आपल्या पहिल्या चेंडूमध्ये बळी मिळवत निडोरी संघाला यश मिळवून दिलंय. शरीफाची जागा देतो तो योगेश. पाहूया योगेश आपल्या संघासाठी
किती आपलं योगदान होतं ते. योगेश कळांद्रे उपरीतील एक आयकॉन खेळाडू. षटकातील दुसरा चेंडू घेऊन येतो तो गुरु. त्याचा प्रथम सामना करतो तो योगेश, एक आयकॉन खेळाडू, उपरीतील नामवंत खेळाडू. सुंदरचा फटका आणि पहिल्या चेंडूवर 6 धावाने झेल पकडलेला आहे. ज्याने झेल पकडलाय त्याने उभं राहायचं आहे. सुटलाय काय? प्रेक्षकांना एक सुवर्ण संधी आहे. जर झेल घेतला तर एक टी शर्ट आणि सॅक आपल्याला बक्षीस म्हणून देण्यात आहे दीपक सिन्हा यांच्याकडून. झेल सुटलाय, झेल सुटलाय. पुन्हा एकदा तुम्हाला फटका स्ट्रेटच्या दिशेने. पाहूया किती धावा मिळतात त्या. 4 धावा. सुंदर फलंदाजी मिळाली गेल. योगेश यांची अतिशय उत्कृष्ट अशी फलंदाजी. त्यांनी आलेल्या आपला इरादा स्पष्ट केलेला आहे की बॉल खाली ठेवायचा नाही. पहिल्या चेंडूवर 6, दुसऱ्या चेंडूवर 4. पुन्हा एकदा पटकवण्याचा प्रयत्न. चेंडू निर्धार होतोय. झेल घेतला नाही, घेतलेला नाही झेल. षटकातील 5वा चेंडू. पुन्हा एकदा पटकवलेला चेंडू आणि अतिशय गचाचे क्षेत्र म्हणावं लागेल. 2 धावा का रोखू शकत नाहीत. या 2 धावेने धावसंख्या होती ती 64. षटकातील शेवट चेंडू घेऊन येतो गुरु. ते सामना करतो तो धडाकेबाज फलंदाज योगेश. ऑप्टमच्या खूपच बाहेरचा चेंडू मेन पंचाने वाईट घोषित केलेला आहे. या अवांतर धावेने धावसंख्या होती ती 65. 3 बाद 65. षटकातील शेवट चेंडू सामना करतो तो एक धडाकेबार फलंदाज योगेश. पुन्हा एकदा फटकवण्याचा प्रयत्न आणि बॅटची कडा घेऊन झेल बाद होतो योगेश. अशी आक्रमक अशी फलंदाजी केली. 3 बॉलमध्ये 12 चेंडू 12 धावांची आक्रमक फलंदाजी केली योगेश यांनी. कोल्हापूर प्रीमियर लीग 40+ चे कर्णधार योगेश कळांद्रे. यानंतर योगेशची जागा निघते कोल्हापूर जिल्ह्यातील व हुपरी जिल्ह्यातील एक नामवंत खेळाडू संजय होगाडे. एक उत्कृष्ट फलंदाज, एक उत्कृष्ट ऑलराऊंडर म्हणावं लागेल. या मुरगुड ग्राउंडचा त्यांना एक पुरेपूर अनुभव. अतिशय उत्कृष्ट फलंदाजी करून यांनी मुरगुडच्या क्रिकेट शकुन्यांचं मन जिंकलेले संजय होगाडे. 4 षटकारांच्या समाप्तीनंतर तुकारामचा मुरगुड संघाची धावसंख्या ती 4 बाद 65. वैयक्तिक पहिलं
व संघासाठी 5 षटक घेतो भीमराव. त्याचा सामना करतोय तो अमोल. ओपनिंग फलंदाज अमोल अजून काही असली चमक दाखवली नाही आपली. सुंदरचा फटका आणि पहिल्या चेंडूवर खणखणीचा षटका टोकतोय अमोल. अमोलने आपली बॅट आता तळपलेली आहे. या 6 धावेने संघाची धावसंख्या होती ती 71. षटकातील दुसरा चेंडू घेऊन येतो भीमराव. ते सामना करतोय अमोल. षटकातील दुसरा चेंडू भीमराव सामना करतोय अमोल. पुन्हा एकदा पटकवण्याचा प्रयत्न. बॅटची कडा घावून लेग साईडचे गेले पण एक धाव का रोखू शकत नाही. या एक धावेने धावसंख्या होती ती 72. षटकातील तिसरा चेंडू घेऊन तो भीमरावने प्रथम सामना करतोय. उंच पटकवण्याचा प्रयत्न पण डिक्लेअर एक धावसाठी. धावसंख्या होती 73. सुंदर फलंदाजी म्हणावं लागेल. षटकातील चौथा चेंडू उंच मधला फटका. पाहूया झेल होतो काय आणि झेल सोडतोय. एक जीवदान मिळते ते संजय होगाडे यांना. मुरगुडचे प्रेक्षक आपली फलंदाजी बघण्यासाठी आतुरलेले आहेत. संजय पहिलं जीवदान म्हणावं लागेल. पाहूया किती महाग पडते जीवदान. षटकातील 5वा चेंडू नो बॉल. पिचच्या बाहेर टाकलेला चेंडू. नो बॉलने फ्री हिटची संधी. अमोल याला 2 धावा मिळतात. या एक नो बॉल आणि एक डिक्लेअर एकची. या 2 धाव्यांनी धावसंख्या ती 76. फ्री हिटचा चेंडू आणि अतिशय गचाळ क्षेत्रक्षेत्र म्हणावं लागेल. रनआउटची संधी होती. बॅट्समन मध्ये थांबला होता पण थ्रो काही अचूक झालेला नाही आणि चेंडू निर्धार होतोय. उंच मल्ला फटका आणि निश्चितच 6 धावा. सीमा पार षटकार. खानखानी तसा षटकार टोकतो अमोल आणि या 6 धावेने संघाची धावसंख्या झपाट्याने वाढते. धावसंख्या होती ती 82. 5 षटकाच्या समाप्तीनंतर 4 बाद 82 धावा होता त्या तुकाराम चौक मुरगुड संघाच्या. पंचांना विनंती आहे की सामना चालू करायचा आहे. वेळ न घालवता सामना चालू करायचा. अजून अद्याप आपल्याला 2 सामने खेळवायचे आहेत. बॉल याद बघ याद
वैयक्तिक दुसरं व संघासाठी अंतिम षटक घेऊन येतोय तो रवी. त्याचा सामना करतोय संजय होगाडे. सुंदर असा ऑप्शनने खेळा चेंडू. एक धाव. अतिशय सुंदर फलंदाजी म्हणायला लागेल. स्ट्रायकर होता अमोल. एक हार्ड हिटर फलंदाज अमोल. षटकातील दुसरा चेंडू. पुन्हा एकदा उंच पटका चेंडू आणि झेलबाद होतोय अमोल. 5वा धक्का म्हणावा लागेल तुकाराम चौक संघाला. धाव संख्या आहे 83. अजूनही 4 चेंडू शिल्लक. अमोलची जागा घेण्यासाठी तो अनिकेत करडे. षटकातील तिसरा चेंडू घेऊन तो रवी. त्या सामना प्रथम सामना करतोय तो अनिकेत. लेफ्ट हँड बॅट्समन अनिकेत. ऑफसाईडच्या दिशेने पटकवला चेंडू. एक धाव का रोखू शकत नाहीत. धाव संख्या होती ती 84. षटकातील 4था चेंडू घेऊन येतो रवी. त्या सामना करतोय संजय. उंच पटकण्याचा प्रयत्न. लेगच्या दिशेने पटकवला चेंडू पण गचा क्षेत्राचे म्हणावं लागेल. 2 धावा का रोखू शकत नाहीत. या 2 धावांनी धावसंख्या किती 86. अद्याप षटकातील 2 चेंडू शिल्लक. पाहूया या 2 चेंडूवर या स्पर्धेची सर्वाधिक धावसंख्या उभारतो काय तुकाराम चौक. 2 चेंडू. उंच पटका मारण्याचा प्रयत्न पण एक धाव का रोखू शकत नाहीत. या एक धावेने धावसंख्या ती 87. षटकातील शेवट चेंडू घेऊन येतो तो रवी. सामना करतोय अनिकेत. पाहूया या शेवटच्या चेंडूवर काय आपली कमाल करतोय अनिकेत. उंच पटकाला चेंडू. पाहूया किती मिनिट त्या. सुंदर झेल म्हणावं लागेल. अतिशय उत्कृष्ट असा झेल निडोरी संघाकडनं. मोठा धक्का बसतोय आणि षटक संपतोय. 6 षटकाच्या समाप्तीनंतर तुकाराम चौक संघाची धावसंख्या होती ती 6 बाद 87. 88 धावाचं उद्दिष्ट ठेवलं ते 11 फायटर निडोरी संघासमोर. दरम्यानच्या काळामध्ये 21 नंबर क्रिकेट असोसिएशन इचलकरंजी आयोजित आमदार प्रीमियर लीग मार्च 2025 कोल्हापूर जिल्हा मर्यादित प्रथम क्रमांकाचं बक्षीस आहे ते
56,811. द्वितीय क्रमांकाचं बक्षीस येते 25,000. तृतीय क्रमांकाचं बक्षीस येते 10,000. चतुर्थ क्रमांक 10,000. आणि या सामन्यासाठी मालिकेवीरच्या प्लेअरला आहे सोन्याची चेन. सामनावीरसाठी एअर कंडिशनर, उत्कृष्ट फलंदाज एडिशन बॅट व उत्कृष्ट गोलंदाजासाठी स्पोर्ट्स शूज. डॉक्टर राहुल आवाडे विद्यार्थी संघटना यांच्या मार्फत आमदार चषक प्रीमियर लीग इचलकरंजी. आमच्या या स्पर्धेसाठी ज्यांनी टी शर्टचं बहुमूल्याचं योगदान दिलं ते सुधीर पाटील, त्रिवेणी हॉटेल, अतुल आमते, घरचा दरबार. या सामन्यासाठी काम पाटील ते रतन जगताप व प्रमोद रामाने. या स्पर्धेसाठी टी शर्ट दिले ते प्रसाद रेंदाळे, पीजे ज्वेलर्स, विघ्नेश साठे, साठे भांडी केंद्र, किशोर नाईक, गार्गी लाईट्स, प्रवीण बारमल, जय हनुमान स्टील, महादेव पटलाचारी बडगाव, भिकाजी लोकरे, विजय बोटले, सभापती पंचायत समिती कागल. या सर्व मान्यवरांचे मनापासून आभार. रतन जगताप, आपल्याला विनंती आहे की आपण पंचासाठी यायचं आहे. हॅलो हॅलो. सागर भाट, आपल्याला विनंती आहे की भैयाकडे आपल्याला बोलत आहे, आपण स्टेजशी संपर्क साधायचा. सागर भाट. हॅलो. दोघं करूया. साहेब बसू का जरा. तिकडे बस. या स्पर्धेसाठी हिंदीमध्ये समालोचन करण्यासाठी आमचे सहकारी मित्र संदीप बागर आमच्यामध्ये उपस्थित आहेत. त्यांचं मंडळातर्फे आभार. मराठी व हिंदी या दोन्हीमध्ये आता कॉमेंट्री आपल्याला ऐकायला मिळेल सर्व क्रिकेट शौकीनांना. धन्यवाद निशान जाधव जी. खचाखच भरा हुआ ये मुरगुड़ का कन्या ग्राउंड का ये स्टेडियम. मुकाबला चलता हुआ 11 फाइटर निडर और तुकाराम चौक मुरगुड़. पहले बल्लेबाजी करते हुए तुकाराम चौक ने 87 रन बना चुके हैं यहाँ पर.
जीतने के लिए 11 फाइटर निडोरी को 88 रन की जरूरत है। संदीप, आपल्याला या स्पर्धेबद्दल काय बोलायचं वाटतं? आपण आपल्या हिंदी कॉमेंट्रीमध्ये आपलं मंडळाच्या नियोजनाचं समालोचन करावं. जरूर निशान जी, अगर देखा जाए तो 87 रन 6 ओवर में एक बड़ा टारगेट है यहाँ पर। और देखते हैं 11 फाइटर क्या करते हैं। पावर प्ले का फायदा उठाना बहुत जरूरी है। ये 2 ओवर का जो पावर प्ले है, ये 2 ओवर में फायदा उठाने की कोशिश करेंगे बल्लेबाज। आपने जो पीछे जो मैच हुए हैं उसमें कमेंट्री की है, आपको क्या लगता है कि ये मैच इसका पाला किसकी तरफ झुक रहा है, 11 फाइटर और तुकाराम चौक? जरूर आकाश जी, आपने जो बोला सही बोला, लेकिन जो आपने मैंने आपको पूछा था कि जो पब्लिक यहाँ जमा है, जो ग्राउंड है, इसके बारे में मैं आपको पूछा था कि ये जो ग्राउंड और जो ये स्पर्धा जो कमेटी ने आयोजित किया है, इसके बारे में आप क्या कहना चाहेंगे? मैं उनका धन्यवाद देना चाहता हूँ कि सानिका स्पोर्ट्स मुरगुड, हमारे दगड़ू शनवी साहब जो है, उन्होंने बहुत अच्छा ये टूर्नामेंट और खास करके नाइट टूर्नामेंट और जो सुविधा दी है यहाँ पे फ्लैश लाइट, ये यहाँ पर पंचक्रोशी में कहाँ पे भी उपलब्ध नहीं है। तो दगड़ू शनवी साहब का मैं धन्यवाद करता हूँ। और पहली गेंद इस पावर प्ले की लेके आ रहे हैं, अच्छी गेंद, बहुत ही बढ़िया गेंद यहाँ पर ऑफ और ऑफ साइड के साथ बीट होते हुए बल्लेबाज, कोई रन नहीं, बहुत अच्छी गेंद थी, बल्लेबाज समझ नहीं पाए। 88 रन इस ओवर की अगली गेंद, अच्छी गेंद उस कवर की दिशा में खेल रहे हैं और मिस फील्ड होते हुए गेंद जा रही है सीमा रेखा के बाहर और पहला चौका लगता है यहाँ पर। रवि के बल्ले से खाता खोलते हुए इस बीच रवि 4 रनों पे पावर प्ले का जरूर फायदा उठाना चाहेंगे ये सलामी बल्लेबाज दोनों। थोड़ी सी मिस फील्ड होते हुए तुकाराम चौक मुरगुड की तरफ से और उसका फायदा मिला 11 फाइटर निडोरी को। रन संख्या हुए 4, जबकि ये तीसरी गेंद प्रगति पर। अच्छी गेंद, उतनी अच्छी तरह से खेला, गेंद जा रही है मैदान के ऊपर से 4 रनों के लिए। रवि के बल्ले से निकलता हुआ यह दूसरा चौका। सलग 2 चेंडूवर 2 चौकार ठोकतो तो रवी आणि या 2 चौकाराने धावसंख्या होती 8. सुंदर अशी फलंदाजी म्हणावं लागेल. पॉवर प्लेचा पूर्णपणे उपयोग करून घेताना रवी अशीच काहीतरी आवश्यकता आहे निवडून संघाला. पॉवर प्लेमध्ये 2 षटकामध्ये धावसंख्या जमवण्याची खूप मोठं उद्दिष्ट आहे निवडून संघासमोर. पण काही सांगता येत नाही. क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे, काही घडू शकतंय. षटकातील 4था चेंडू. स्ट्राइक पे है रवि, लेफ्ट हैंड बल्लेबाज. अच्छी गेंद थी, बैकफुट पे खेला, उसको पंच किया है, गेंद जा रही है 4 रनों के लिए. 2 रन, सॉरी 2 रनों के लिए. और इस मैच के लिए अंपायरिंग कर रहे हैं सुरेश परीट और प्रमोद रामाने. बाळू उपलानी कुठे असतील त्यांनी माईकशी संपर्क साधायचा आहे. सुंदर असा फटका, निश्चितच 4 धावा. पॉवर प्ले मधला हा तिसरा चौकार निवडून संघाकडून धावसंख्या झपाट्याने वाढवते. धावसंख्या होती ती बिनबाद
14 षटकातील शेवट चेंडू शिल्लक. सुधीर एक अच्छे पावर प्ले गेंदबाज है, लेकिन रवि उससे बेहतर बल्लेबाज है, उन्होंने साबित किया है खुद को. इस गल की गेंद की अगली ओवर की अगली गेंद जा रही है मिड ऑफ की तरफ, मिड ऑन की तरफ. उसको फील्ड किया गया. जब तक कि फील्ड किया जाए बल्लेबाजों के पास 1 रन लेने का मौका था और इस 1 रन के साथ रन संख्या हुई है 15, बिना कोई नुकसान के 15. एक षटकाच्या हवामानानंतर निडोर संघाची धावसंख्या ती बिनबाद 15. वैयक्तिक पहिलं व संघाकडून दुसरं षटक घेऊन देतो. आकाश. पावर प्ले का ये दूसरा ओवर प्रगति पर है और गेंदबाज है आकाश. कप्तान अनिकेत माने थोड़ी सी फील्डिंग में चेंजेस करते हुए इस ओवर की पहली गेंद. बहुत ही बढ़िया गेंद यहाँ पर, लेकिन देखते हैं अंपायर का इशारा यहाँ पर बहुत जरूरी है और अंपायर का इशारा वाइड लेग स्टंप के थोड़ी बाहर दिशा भटकते हुए यहाँ पर आकाश वाइड का इशारा करते हुए अंपायर. रन संख्या बढ़ती हुई 16 रन बिना कोई नुकसान पे. एक अच्छी शुरुआत यहाँ पर 11 फाइटर की. और थोड़ी सी लाइन और लेंथ यहाँ पर ढूंढ रहे हैं आकाश अपने पहली ओवर में. ऑफ स्टंप के और ज्यादा बाहर जाती हुई गेंद को अंपायर ने फिर से एक बार वाइड का करार यहाँ पे दिया है. पंचांचा निर्णय आणि अंतिम राहील. अनिकेत माने आपण खेळाडू आहेत. पंचांचा निर्णय अंतिम राहील. पंचांची कोणत्याही प्रकारची उजत घालण्याचा प्रयत्न करू नये. अच्छी गेंद वहां पर कट किया. पॉइंट और गली के बीच में से गेंद जा रही थी. 1 रनों के लिए हम हमारे यहाँ पे आयोजक दगड़ू शनवी साहब, यहाँ पर बहुत बड़ा आयोजन, उनका धन्यवाद हम कहना चाह रहे हैं. यहाँ पर एक बड़ा नाइट टूर्नामेंट यहाँ पर आयोजित किया है. सुंदर असा चेंडूने त्रिपाचित होतोय. पहिला धक्का बसतो निडोली संघाला आणि पहिलं यश मिळतंय तुकाराम मुरगुड संघाला. सुंदर गोलंदाजी म्हणावं लागेल आकाशाची. त्रिपाचित करतोय रवी याला आणि एक मोठा धक्का म्हणावा लागेल निडोली संघाला. सुंदर गोलंदाजी आकाशाची. अतिशय महत्वपूर्ण असा बळी मिळवतोय आकाश. हिटनी स्पोर्ट हिटनी व बॉस स्पोर्ट निगवे आपल्याला विनंती आहे की आपण स्टेजशी संपर्क साधायचा आहे. दोन्ही संघाच्या कर्णधाराला विनंती आहे आपण स्टेजशी संपर्क साधायचा आहे. यहाँ पर वापसी करते हुए आकाश पहली 2 गेंदे वाइड डालने के बाद एक बहुत अच्छा कमबैक यहाँ पर देखने मिला और जिसकी जरूरत थी यहाँ पर तुकाराम चौक मुरगुड को वही दिला दिया. आकाश ने अपने पहली ओवर में एक बहुत बड़ा झटका. रवि जो अपने निजी स्कोर पे
15 रन पे आउट हो गए। हिटनी स्पोर्ट हेंदलगा व निगवे पट निगवे बॉस, आपल्याला विनंती आहे की आपण टेची संपर्क साधायचा आहे. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे आपण टेची संपर्क साधायचा आहे. न्यू स्पोर्ट हेंदलगा निगवे संघाचा कर्णधार आलेला आहे, आपण लवकरात लवकर स्टेज व्हायचं आहे. न्यू स्पोर्ट हेंदलगा षटकातील तिसरा चेंडू घेऊन येतो आकाश आणि प्रथम स्ट्राईकवर आहे तो रणजित. सुंदर असा चेंडू वन बाउंस दिलेला आहे. लेग पंच सुरेश परेड यांनी या सामन्यासाठी पंच म्हणून प्रमोद रामाने व सुरेश परेड काम पाहत आहेत, तर स्कोरर म्हणून दीपक शेनवी काम पाहत आहेत. षटकातील चौथा चेंडू घेऊन ते आकाश त्या सामना करतोय. सुंदर असा चेंडू बॅटची कडा घेऊन गेलेला डिक्लेअर एक धावासाठी धावसंख्या वाढते. धावसंख्या देते 1 बाद 19. या सामन्यासाठी थर्ड अंपायर म्हणून आम्हाला लाभलेले भैया कुडवे. उंच मधला फटका पाहूया. सुंदर क्षेत्र सर म्हणावं लागेल. तुकाराम चौक मुरगड संघाकडून सुंदर गोलंदाजी म्हणावं लागेल आकाशाची. चेंडू निर्धाव होतो. धावसंख्या स्थिर. षटकातील शेवट चेंडू पुन्हा एकदा मधला फटका, पण 4 धावा का रोखू शकत नाहीत. अनिकेत माने यांच्या हातामधून सुटलेला चेंडू अतिशय गचाळ क्षेत्र म्हणावं लागेल. अनिकेत माने यांचं एक सोपा चेंडू चोरतोय अनिकेत. या 4 धावेच्या संघाची धावसंख्या होती ती 1 बाद 23. इस मैच के या का समालोचन करेंगे हमारे हिंदी के समालोचक. तुमच्यातला एक खेळाडूचं नाव आम्हाला द्या. तुमच्यातला एक खेळाडूचं नाव द्या. तुमच्यातला एक खेळाडूचं नाव द्या. आणि फक्त कप्तान आणि पळणारा 2च प्लेयर आहे. दुसरा प्लेयर आत घेऊन बॅट घेऊन या रनिंग 3 धावा पळायच्या. इकडनं बॉलिंग येण्यापासून चालवणार 3 धावा पळायच्या. तिसरी धाव जी पहिल्यांदा होईल तो वरच्या मॅचला क्वालिफाय आणि दोघांच्याच मॅच होणार ते जिंकल त्याच्याबरोबर आणि एक टीम वरती. ओके तयार राहा. काय वॉर्मअप असेल ते करू. इस मैच में हमारे जो आयोजक है हमारे दगड़ू चंदवी साहब, उनका आगमन हुआ है और उनका ये जो कन्या स्पोर्ट्स का एक खचाखच भरा हुआ जो ग्राउंड है, हम इस मैच के दौरान उनसे बात करेंगे, उनकी प्रतिक्रिया लेंगे. एक बड़ा आयोजन नाइट स्पोर्ट्स, एक मोठा आयोजन म्हणावं लागेल इथे दगडू शनवी साहेब यांच्याकडून. नंदू चौगुले, आपण माईक संपर्क साधायचा आहे. नंदू चौगुले. उंच फटका मारण्याचा प्रयत्न, गलीमध्ये गेला चेंडू निर्धाव जातोय. धावसंख्या स्थिर. उंच बल्ला फटका आणि निश्चितच 6 धावा. खणखणीत असा षटका ठोकतोय तो सुरेश. सुंदर फलंदाजी लागेल आणि हा या सामन्यातील पहिला षटकार
11 फायटरकडून घेतोय सुरेश. धावसंख्या झपाट्याने वाढवतोय. धावसंख्या होती ती 29. सुरेश कांबळे कवठे मंगाचा एक आयकॉन खेळाडू याने यापूर्वीही मुरगुडचं ग्राउंड गाजवलेलं आहे. एक सुंदर असा फलंदाज मनाची एक हाती सामना फिरवण्याची क्षमता आहे असा सुरेश कांबळे. पुन्हा एकदा मला फटका पाहूया पण एक धाव का रोखू शकत नाही. सुंदर फलंदाजी म्हणावी लागेल सुरेशची. या एक धावीने धावसंख्या होती ती 30. 1 बाद 30 षटकातील चौथा चेंडू. पुन्हा उंच फटकवण्याचा प्रयत्न पण बीट होतोय. सुंदर गोलंदाजी म्हणावं लागेल. आरिफ्याची चेंडू निर्धाव जातोय. धावसंख्या स्थिर. शरीफ मुल्लाने षटकातील 5वा चेंडू. पुन्हा एकदा बीट होतोय. वारंवार बीट होतोय रणजित. सुंदर गोलंदाजी म्हणाला शरीफ मुल्लाने याची आणि वारंवार बीट होतो तो निडोरी गावचा आयकॉन खेळाडू रणजित. पुन्हा एकदा मला फटका आणि अतिशय उत्कृष्ट फटका म्हणावं लागेल. स्टेजवर मला फटका रणजित याच्या बॅट मधून खानखानी त्याचा षटकार शरीफ मुल्लाने याला खेचतोय. सलग 2 चेंडू निर्धाव घालल्यानंतर तिसऱ्या चेंडूवर अतिशय उत्तुंग असा षटका ठेवतो तो रणजित. अभिषेक भैरशेठ यांनी झेल घ्यायचा उत्तुंग 36. 2 षटकाच्या समाप्तीनंतर निडूर संघ धावसंख्या 36. प्रमोद रामाने माफ करा 3 षटक. अंपायर रे वैयक्तिक दुसऱ्या संघासाठी 4थं षटक घेऊन होतो. आकाश सामना करतोय तो सुरेश. पंचांचा इशारा नो बॉल. साईड न सांगितल्यामुळे पंचांनी नो बॉलचा इशारा दिलेला आहे. या अवांतर धावसंख्या होती ती 37. फ्रीडची संधी सुरेश याला पाहूया या संधीचं सोनं करतोय काय सुरेश. पंचांचा निर्णय अंतिम राहील याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे. फ्रीडची संधी सुरेशाला. आकाशचा पहिला चेंडू सामना करतो सुरेश. फ्रीड पाहूया या संधीचं सोनं करतोय काय. ऑफसाईडचा खूपच बाहेर चेंडू मेन पंच प्रमोद रामाने यांनी वाईट घोषित केलाय. पुन्हा एकदा अवांतर धावत वाढ. पुन्हा एकदा फ्रीडची संधी सुरेश कांबळे यांना. पाहूया या संधीचं काय करतोय सुरेश आणि किती प्रकारे बीट करतोय आकाश. उंच पटकावण्याचा प्रयत्न पण बीट होतोय. चेंडू निर्धाव जातोय. सुंदर गोलंदाजी म्हणावं लागेल आकाशाची. सुंदर कमबॅक म्हणावं लागेल. धावसंख्या तिथी 1 बाद 38 षटकातील दुसरा चेंडू. तसंच पुढच्या या ओव्हर समाप्तीनंतर
एक सर्व जे प्रेक्षक आहेत आपले आणि संघांना पण एक उत्सुकता आणि नवीन नियम इथे दगडू शेणवी साहेबांनी जाहीर केलेला आहे, तो मी तुम्हाला या ओव्हर समाप्तीनंतर सांगणार आहे. क्वार्टर फायनलसाठी कुठली टीम प्रवेश करेल? सुंदर असा फटका, चेंडू जात आहे फाईन लेगच्या वरून 6 रनांसाठी, 4 रनांसाठी, माफ करा. पंचांनी पाहून निर्णय द्यायचा अंपायरचा आहे. इशारा. पंचांनी पाहून निर्णय द्यायचा आहे. टप्पा पडून जर शाळेत गेला तर 2 धावा, टप्पा पडून शाळेला 2 धावा आणि ते शाळेला नाव लिहिले बघा मुरगुड, तो डाम आहे ना त्याच्या पुढे पडला की चौकार. 2 धावा आहे, 2 धावा. धन्यवाद साहेब. तर साहेबांनी असा निर्णय घेतलेला आहे की क्वार्टर फायनलसाठी 3 संघ आलेले आहेत आणि त्या 3 संघांमधून रनरअप म्हणजे रनिंग करणारे आपण धावायचे 3 संघांना आणि जो संघ धावताना विजयी होईल तो क्वार्टर फायनलसाठी क्वालिफाय होईल. बरोबर साहेब? आणि जो राहिलेले 2 संघ आहेत हारलेले त्यांच्यामध्ये मॅच होईल. हा एक अतिशय उत्कृष्ट निर्णय. पहिला बॉल आउट व्हायचा आणि हा नवीन नियम दगडू शेणवी साहेबांनी इथे दिलेला आहे. उंच पटकवण्याचा प्रयत्न पण बीट होतोय. सुंदर गोलंदाजी म्हणायला गेल आकाशाची. पुन्हा एकदा मारत प्रयत्नाने स्लिप मध्ये विकेट जाते ती सूर्यसी कांबळेची. एक मोठा धक्का आणि एक मोठं यश म्हणावं लागेल तुकाराम तो संघाला आणि मोठा धक्का म्हणावा लागेल निडोर संघाला. आणि जगदीशाच्या प्रति षटकारासाठी भैया कुडवे यांच्याकडून 1500 रुपयाचं बक्षीस दिलेलं आहे. प्रत्येक षटकाराला 1500 रुपये भैया कुडवे यांच्याकडून जाहीर केलेलं आहे. सेमीफायनल आणि फायनलला आपण पाऊस आणूया आणि आणि सुरेशी जागा निवडतो निडोरी गावचा आयकॉन खेळाडू. या ग्राउंडचा पुरेपूर अंदाज असलेला षटकातील शेवट चेंडू घेऊन तो आकाश सामना करतो तो जगदीश. प्रेक्षकांना आतुरता आहे ती अनिकेत माने यांच्या गोलंदाजीची, पण मला वाटत नाही की या सामन्यामध्ये अनिकेत बॉलिंग टाकल. मेजर एक 2 मिनिट थांबा, पोलिसांचा कॉल चालू आहे एस पी ऑफिसमधनं. 2 मिनिटं थांबा. मॅच चालू ठेवा, कॉमेंट्री फक्त बंद करा.
मेजर हो मेजर फक्त धावा सांगा की किती बॉला किती पाहिजे हळू मी सांगा. 5 षटकाच्या समांतर धावसंख्या ती 60. 6 चेंडू आणि 28 धावाची आवश्यकता आहे. 6 चेंडू 28 धावा. षटकातील शेवट चेंडू शेवटचा षटक घेऊन येतो तो सद्दाम सुंदरसा फटका. स्ट्रीट सेसेने एक धाव का रोखू शकत नाही. षटकातील दुसरा चेंडू घेऊन ते सद्दाम. तिचा सामना करतोय तो रणजित. उंच समारला फटका पण एक धाव का रोखू शकत नाही. या एक धावेने धावसंख्या ती 62. खूप मोठं असं टार्गेट. अजूनही 26 धावांची आवश्यकता. 4 चेंडू 26 धावा. पुन्हा एकदा मारला फटका शीटशेने पण धाव का घेतली नाही. 1500चा मानकरी ठरला तो जगदीश. पाहूया या 3 चेंडू मध्ये 3 षटकार टाकून 4500चा मानकरी होतोय काय. उंच मारला फटका आणि सोपा जेल. जगदीश आउट. हेंदल का करंदार जगदीश आपण आपलं 1500 रुपये घेऊन जायचं भैयाकडून याच्याकडून.
यानंतर 3 संघ क्वार्टर फायनलसाठी क्वालिफाय झाले. त्या तिन्ही संघांना विनंती आहे की आपला रनर पाठवायचा आहे. जो संघ 3 धावा, पुन्हा एकदा ऐका, जो संघाचा खेळाडू 3 धावा प्रथम पूर्ण करेल तो संघ डायरेक्ट क्वार्टर फायनलसाठी प्रवेश करेल आणि उरलेल्या 2 संघांमध्ये सामना खेळवला जाईल. यांच्याल का